पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन। महसूल विभाग अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या अनुषंगाने गुरुवार दिनांक 5 मार्च 2026 रोजी उपविभागीय अधिकारी माननीय संदीपान सानप यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय कार्यालय येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। सदर राबवण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाबाबत उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली। या माहितीमध्ये सदर शिबिर अंतर्गत विविध दाखल्यांचे वाटप होणार असल्याचे सांगून मानगाव तसेच तळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांनी आवाहन सुद्धा केले होते। यावेळी मानगाव तहसीलदार विपिन लोकरे तसेच भूमी अभिलेख कार्यालयाचे उपाधीक्षक गणेश सोनार यांची उपस्थिती लाभली होती। नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 याच्यासाठी मानगाव तालुका, मानगाव आणि तळा तालुक्यामध्ये जे नियोजन केलेलं आहे त्यामध्ये आपण 7 मार्च, त्यानंतर 14 मार्च, 10 एप्रिल, 17 एप्रिल, 8 मे आणि 15 मे या दिवशी आपण शिबिर घेणार आहोत। यामध्ये 7 मार्चला लोणेरे, 14 मार्चला इंदापूर निजामपूर, 10 एप्रिलला विळे, 17 एप्रिलला गोरेगाव, 8 मे मानगाव आणि 15 मेला मोरबा या ठिकाणी आपण मंडळ स्तरावरती शिबिरांचं आयोजन केलेलं आहे। या शिबिरांमध्ये मुख्यतः प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, 7/12वरती जे काही वारस नोंदी असतील, जिवंत 7/12 मोहिमेअंतर्गतच्या प्रलंबित असतील तर त्यावरती निर्णय घेणे, 7/12 दुरुस्ती असेल, त्यानंतर विविध जे काही लोकसेवा हक्क अंतर्गत जे काही दाखल्यांचं वाटप असेल, जातीचा दाखला असेल, रहिवासी दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, हे सर्व प्रमाणपत्रांचं वितरण करणे। त्याचबरोबर महसूल विभागामार्फत जे काही नवनवीन योजना आलेल्या आहेत, नवीन शासन निर्णय झालेले त्याबाबत लोकांना माहिती देणे। त्यानंतर ई मोजणी असेल, ॲग्रिस्टॅक असेल, PM किसान योजना असेल, या संदर्भातल्या जे काही प्रलंबित अर्ज असतील यावरती निर्णय घेणे। अशा प्रकारच्या सर्व बाबींवरती त्यामध्ये लोकांना प्रत्यक्ष लाभांचं वाटप आपण त्या ठिकाणी त्या दिवशी करणार आहोत। त्यामुळे आपल्या सर्वांमार्फत माझं सर्वांना या ठिकाणी आव्हान आहे की या शिबिरांचा अधिकाधिक लोकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि ज्या काही महसूल विभागामार्फत विविध सेवा पुरवल्या जाणार आहेत त्या सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना या ठिकाणी आपल्यामार्फत विनंती करू इच्छितो। थँक्यू। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे।